जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सुरुवात करायची का आपण? हो. होय होय. हा, ठीक आहे. ओके. आम आम येस, बरोबर. हो. हा, होय. आणि माझ्या मते विद्याताई होत्या. हा, तेंडोलकरांचं प्रायण शब्द चालला होता. होय होय. हा. वाचू. हो हो, सुरू करा विद्याताई. प्रायेण सहसा सामान्यतः. बरोबर. नंतर विशाखा ताई आहेत. हा, आपण सुरुवात करूया. हो. एक मिनिट हा, मला पुढची स्लाइड काय येत नाही. 18वी. हा एक छोटासा एक श्लोक आहे. जरी यांनी मेमराईज म्हणलेलं असलं तरी कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये हा श्लोक देतील आणि त्याचा अर्थ विचारतील. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे आता आपण फक्त वाचूयात हा शब्द. तर विशाखाताई, तुम्ही हा. पहिली ओळ तरी वाचाल का? हो. भोजनान्ते च किं पथ्यं जयन्तः कस्य वै सुतः. हा, अर्थही वाचा. जेवणाच्या शेवटी काय आरोग्यदायक असते? हम्म. जयंत कोणाचा मुलगा आहे? हम्म. पुढे कोण आहेत? छायाताईच आहेत. हो सर. कथं विष्णुपदं प्रोक्तं तक्रं शक्रस्य दुर्लभम. हम्म. भोजन हे अंत में नाही, विष्णुपद विष्णुपद म्हणजे परमेश्वराचे चरण. चरण कसे म्हटले जातात? इंद्राला ताक दुर्लभ असते. अशी विविध विविध प्रकारची वाक्य फक्त दिली आहेत. हे असं काही एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी काही संबंध नाहीये. ठीक आहे. हा, ओके. हो. मी हा तेच विचारणार हा होते हा की श्लोक होऊ शकत नाही. कारण की मी हा, पण पण फिल इन द ब्लँक्स मध्ये एखाद वेळी विचारून बरं. की, कारण की त्यांनी ते लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या स्मरणात राहतंय की नाही हे बघायचंय, फक्त मेमराईज ओके. म्हणून दिलेलं आहे. त्यातलं माझ्या मते तक्रम शक्रस्य दुर्लभम ही म्हण मी लहानपणी ऐकलेली आहे. सगळ्यांना माहित असते ती. हो. हम्म. पण मला निशिगंध ते आठवण करून द्या, आपण कशी वापरतो ती. तक्रम शक्रस्य दुर्लभ म्हणजे हे शक्रस्य दुर्लभ म्हणजे चांगल्या लोकांना नाही मला म्हणायचं, पण हे सगळ्यांना मिळत नाही. हे बर. शक्रस्य म्हणजे काय तर लक्षात नाही माझ्या पण. शुक्रा इंद्र इंद्राला म्हटलंय ना ते. इंद्राला असेल. हो, बरोबर आहे. मलाही असंच वाटलं. इंद्राला म्हणजे ताक इंद्राला सुद्धा महाग आहे, पण आपल्याला ते मिळतं, त्यामुळे आपण ते जरूर उपभोगावं, कारण ते चांगलं असतं हा, तब्येतीला. बर 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 बर. म्हणजे जेवणाच्या शेवटी ताक पिणे हे किती हितावह महत्वाचं असते. आहे. हा. बरोबर आहे की इतकं आपण वापरतो ते की शेवटी इंद्रालाही पुरत नाही आणि मग ते दुर्लभ होतं त्याच्यासाठी. बर बर. ओके, फाईन, चालेल. प्रोक्तम म्हणजे काय? प्रोक्तम म्हणजे म्हणणे, बोलणे, म्हटलं जाणे. म्हटले जाते. ओके. हं. माझ्या मते कुठेतरी आपण प्रोक्तन करा वगैरे असं पण होतं ना. गुरुजी म्हणतात की ह्याचं प्रोक्तन करा, म्हणजे क्षण. ते नाही, प्रोक्षण वेगळं, प्रोक्तन म्हणजे प्रोक्षण म्हणजे म्हणणं. शिंपडणं. प्रोक्षण म्हणजे शिंपडणं, बरोबर आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे पूजेचं हो हो, साहित्य असतं त्याच्यावर पूजेचं म्हणतात की साहित्य, बरोबर. पाण्याचा प्रोक्षण करा, पाण्याने शुद्धीकरण हो. करा. शुद्धीकरण, बरोबर, करेक्ट. हा, चालेल. छायाताई तुम्ही केलं का हे? हो केलं ना.
अच्छा ठीक आहे. हा मग ठीक आहे. मग लताताईंना आपण देऊयात आता हो संधी. हो. हा काय करायचं तर लताताई वाचा आता वरती. अभ्यासार्थ प्रश्न. हा खाली मराठीतही दिलेल्या वाचा. वाक्यात खाली दिलेल्या वाक्यात मराठी शब्दांच्या जागी संस्कृतचे सार्थक शब्द ठेवा. तर पहिला वाचायचं डाळी बरोबर. मग त्याला वाचायचंय सुपेन साकम. हा नाही, म्हणजे सुपेन अहम साकम सुपेन ओदनम साकम भक्षयामी. ओदनम. हा म्हणजे अहम हा करताय. अहम हा. सुपेन साकम साकम ओदनम भक्षयामी. भक्षयामी. याच्यामध्ये सुपेन सह नको म्हणायला, कारण बरोबर म्हणजे डाळी बरोबर म्हणजे सहम सुपेन साकम चालतं. साकमही चालेल, सार्धमही चालेल, सह पण चालेल. ओके. म्हणजे डाळी बरोबर भात बरोबर आहे. खातो. डाळी बरोबर शिजवलेला भात खातो. भात खातो. म्हणजे साकम आता म्हणजे हा सोबत. कोण शंका कोणाला होती? मला माधवी. हा बोला. एका पाठोपाठ एक बोला म्हणजे मग कळेल आपल्याला. आता अहम आल्यानंतर आम्ही यायला पाहिजे ना शेवटी. भक्ष्यामी झालंय ते भक्षामी. हो नाही भक्षयामी चालतो. हा 10व्या गणातला धातू आहे म्हणून तो भक्षयामी, भक्षयावह, भक्षयामह असा चालतो. येईल पुढे येईल तुम्हाला हा असा का चालतो. बर. हा एकंदर धातूंचे 10 गण असतात, त्यातला हा 10वा गण आहे. उभयपदी परस्मैपदी. नाही ते परत वेगळं ताई. उभयपदी, परस्मैपदी, आत्मनेपदी ते अजून वेगळं आहे. ठीक आहे. आणि तेही आपण शिकणार आहोत. थोडासा धीर धरा सगळ्यांनी. आणि मग एकदा शिकल्यानंतर मात्र चुकू नका. हा पुढे आपण ताई बर्वे. भाकरी बरोबर सुपम भक्षयति. रोटिकया साकम सुपम भक्षयति. हा आता इथे कसं झालंय मी तुम्हाला सांगतो. इथे चूक झाली आहे. इथे रोटी भाकरी काय? जर का म्हणलं ना तर करपट्टिका असा आपण शब्द काल करपट्टिका. झालं होतं. पण जर का तुम्ही हिंदी मधलं वाक्य बघितलं रोटी के रोटी के साथ मग रोटी कया. ठीक आहे. म्हणजे हिंदीशी जास्त म्हणजे जेव्हा हे सगळी स्लाइड्स तयार केल्या गेल्या होत्या तेव्हा हिंदी पुस्तकाला रेफरन्स धरून पुढचं संस्कृत वाक्य बनवलं गेलं होतं. आणि म्हणून तुम्हाला रोटी कया साकम सुपम भक्षयति दिसेल. पण हे आपल्याला बदलावं लागेल. पोळी बरोबर म्हणावं लागेल आपल्याला किंवा रोटी बरोबर. ठीक आहे. तर मी हे बदलतो. पोळी बरोबर हा मी हे दुरुस्ती वरण करतो. तुलिका. हा पोलिका किंवा खातोस. रोटिका दोन्ही चालतं. छायाताई. हो ठीक आहे. सर. भाकरीऐवजी पोलिका किंवा रोटी. हा भाकरी म्हणायचं असतं तर मग करपट्टिका म्हणायला लागलं असतं. हो. करपट्टिकया हम्म. साकम सुपम भक्षयति. म्हणजे सह म्हणजे तो खातो ना. भक्षयति आहे. हो. हा पुढचं कोण येतं? माधवीताई दळवी आहेत. मगाशी अजून कोणाला तरी शंका होती ना? माधवीताई दळवी नंतर कोणतरी बोलायला सुरुवात केली होती. नाही मीच म्हणणार होते साकमच्या ऐवजी सह वापरलं तर चालेल का? हो चालेल. हा ठीक आहे. मिरचीचा म्हणजे मरीचस्य वर्णः हरितः रक्तः च भवति. हा म्हणजे बघा. मिरचीचा वर्ण हिरवा लाल दोन्ही असतात. नाही हिरवा लाल नीट सुद्धा. करायचं. शब्दशः अर्थ करा. मला तुमच्या मनचे शब्द नका टाकू. मरीचस्य मिरचीचा वर्णः रंग हा हिरवा हरितः रक्तः च हिरवा लाल आणि लाल सुद्धा असतो. भवती हिरवा असतो. आणि लाल मराठीमध्ये आपण आणि म्हणतो ना. हिरवा आणि आहे. हिरवा आणि लाल असतो. हा आणि किंवा व. बरोबर. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणला दोन्ही असतो. दोन्ही हा शब्द आहे का मध्ये आलेला? नाही. हा आपल्या मनचे अजिबात टाकायचे नाहीत. आपल्याला शब्दशः अर्थ
करता आला पाहिजे पहिला. हम्म. एवढंच. तुम्ही करताय हो. बरोबर, फक्त मनशाला सांगू नका एवढंच. पुढे ओके. पुढे आपली अवस्था अशी येणार आहे की आपल्याला ढोबळमानाने बहुतेक करून कुठलंही तुम्ही पुस्तक वाचायला लागला ना तर तुम्हाला कळणार आहे काय म्हणतायत. पण आपल्याला तिथे थांबायचं नाही. आपल्याला ते वाक्य लेखकाला काय म्हणायचंय शब्द तो समजून घ्यायचा आहे. हम्म. ठीक आहे. हा हा. चालेल. पुढे निशिगंधाताई तुमची आता हा सः हे, आलूकस्य शाकं खादति. तो हम्म. बटाट्याची भाजी खातो. हा आता तुम्हाला आठवतंय का शाकंभरी पौर्णिमा असते हो शाकंभरी. बरोबर, हो ज्या दिवशी हो बऱ्याच प्रकारच्या भाज्या करता हो तुम्ही. शाकंभरी. हा तर तो शब्द ह्याच्यावरून आलाय शाकंभरी. शाकम म्हणजे भाजी. ठीक आहे. हो. हम्म. नंतर कोण येत आहे? सीमाताई पण नाही आले का? वैजंतीताई पण नाहीयेत. मग एकदम विद्याताई तेंडुलकर आहेत. मग सहा आंब्याचा किंवा संत्र्याचा हम्म. रसम पिबती. हा सहा आम्रस्य नारंगस्य च रसम पिबती. बरोबर आहे. आंब्याचा बद्दल आमरस्य आलं, संत्र्याच्या बद्दल नारंगस्य बरोबर. आलं. आणि आपण जे मराठीमध्ये दोन शब्दांच्या मध्ये आणि लिहितो त्याऐवजी तो च. संस्कृतमध्ये सर्व गोष्टी लिहिल्यानंतर शेवट आपण च लिहितो. हो. ठीक आहे. आणि हे बघा इथे आपण वेगवेगळे कुठले शब्द वापरले? सुपेन, रोटिकया, मरीचस्य, आलुकस्य, आम्रस्य, नारंगस्य च. नारंगस्य च. हा ठीक आहे. आता कोणाला काही इथपर्यंत शंका आहेत का? बर ठीक आहे. नाही. आता बघा ही काही काही शब्द आहेत ना याची पंचमीतली आणि सप्तमीतली रूप दिलेली आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं होतं ना पंचमीचा आपल्या मराठीमध्ये काय आहे सांगा? ऊन पासून ऊन कोणापासून पासून. बरोबर आहे. आणि सप्तमीचं काय आहे? तय्या तय्या. तय्या. बरोबर आहे. तर त्याचीच त्यांनी फक्त रूप दिलेली. बघा चणकात बहुवचन आहे चणकेभ्य. सप्तमीमध्ये चणके, चणकेशु. जनरली मी तुम्हाला सांगितलं होतं बघा सु किंवा शु आलं की समजायचं सप्तमी बहुवचन असणार. आणि एकारांती असेल की एक वचन असेल सप्तमी. ठीक आहे. कंदर्प, कंदर्पात, कंदर्पेभ्य पंचमी. आता आपण पुढच्या वेळेपासून ना एक एक गोष्ट करायची की जी माझ्या डोक्यात आली की जी आम्ही कधी केली नाही पण ती करायला पाहिजे होती. तर आपण वर्गात आलो ना की प्रत्येकाने एक एक दिवशी एक एक शब्द म्हणून दाखवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण आता कुठले कुठले शब्द शिकलो सांगा बघू, कोणाला आठवतंय? पुल्लिंगी आकारांत शब्द शिकलो आपण. देव हा शब्द बरोबर. हो. रामदेव. राम म्हणा, देव म्हणा, कुठलाही एक बरोबर. हं. नंतर आपण फलम हा शब्द शिकलो. फलम, नपुसकलिंगी आकारांत. बालकः पण शिकलो. बालक म्हणा, फलम म्हणा. तर आता आपण काय करायचंय पुढच्या वेळेला वर्गात आपण शेवट एक 2 मिनिटं बाकी असताना प्रत्येकाने टर्न घ्यायचा. म्हणजे आज बरोबर. समजा छायाताई म्हणल्या हम्म. किंवा आल्या आल्या करूया. तुम्ही मला सांगा कसं वाटतंय त्यानुसार आपण करू. पण तरी आल्या तो आल्या पूर्ण. करूयात म्हणजे सगळ्यांना करायला मिळेल आणि वेळ संपायची नाही. बर ठीक आहे. मग आल्या आल्या आपण करायचं आणि त्यांनी पूर्ण शब्द चालवायचा. म्हणजे हो. देवहा, देवौ, देवाहा, प्रथमा सर्व वचन म्हणायची. एक वचन, द्विवचन, बहुवचन. आणि तुम्ही तुमच्या समोर जरी कागद धरलात आणि ते वाचलात तरी हरकत नाही. ठीक आहे. हो हो चालेल. चालेल. हा मग उद्यापासून आपण हे म्हणायचंय जेव्हा जेव्हा आपले शब्द होतील त्या वेळेला आपले आपण त्याच्यात सांगू. आता माझ्या मते म्हणजे ह्यामध्ये पाठ होऊन जातील.
हा पाठ होतील की जे आम्ही पाठ केले नाहीत, पण ती आमच्या वेळी आम्ही शिकताना चूक केली. आणि नंतर हे सह पण म्हणता येईल आपल्याला, हम्म. कारण की ते एक सर्वनाम झालेलं आहे आपलं. आणि हे म्हणून 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 जेव्हा तुम्ही म्हणा आणि घरी नंतर लिहून पण बघा, लिहिण्याने इतकी तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना, तुम्हाला लगेच शब्द तुमच्याशी बोलायला लागतील. हा, तेन रामेण तृतीया. बर, तस्मात त म्हणजे पंचमी, रामात, रामस्य तस्य. आता इथे फक्त फरक पडतो, रामेण झालं, पण इकडे रामस तस्मिन. तस्मै पण वेगळं आहे ना. तस्मैही वेगळं आहे, बरोबर आहे. काही फरक होणार आहे, पण तुम्हाला काही होतात. शब्द हळूहळू तुमच्याशी बोलायला लागतात. ते मी विचारणार होते, हे तस्मै आणि राम करतो किंवा आपण फलमच्या ह्याच्यामध्ये पण हम्म. शेवटी आय लागतं, राईट? तस्मा लाईक रामाय होतं किंवा हा, फला ते फल. ते आकारांत पुल्लिंगी शब्दाचं वेगळं होईल. पण मग हे बाकीचे असे शब्द आहेत का की त्याला शेवटी तस्मै सारखं हो, तत्सारखे जे असतील ते असे अनेक शब्द असतील ना. ओके. पण आणि आकारांत पुल्लिंगी म्हणलं की ते तसंच यायला पाहिजे. तत् हा काही आकारांत पुल्लिंगी नाही, तत् हा तकारांत आहे, हा, शब्द आहे. ओके म्हणजे ओके, आणि त्याच्यात देखील 3 वचन आहेत ना, कारण की ते सर्वनाम आहे. बरोबर. हा, आणि म्हणून ते सहा, सा आणि ते असं लक्षात ठेवायचं. आणि मग ते सा आणि तेला पण तसंच होतं का त्याचं बाकीचं? हो, जसं तुमचं आता सा म्हणजे माला सारखं चालेल. तुम्ही पुढे माला हा शब्द शिकाल. हा, ठीक आहे. हो. हा, येणार आहे सगळं येणार आहे, आणि सगळ्यांना म्हणायचंय नंतर. ठीक आहे. तर मला हा एक पॉइंट फक्त तुम्हाला सांगायचा होता, मुद्दा, की आपण आता पुढे गेल्यानंतर आपल्याला हे सगळं करायचंय. तर आता पुढचं कोण वाचणार आहे? कपिलजी. हा, वाचा. दुसरी ओळ वाचा. कंदर्पः हम्म, पंचमी एकवचन कंदर्पात, हम्म, पंचमी बहुवचन कंदर्पेभ्यः, हम्म. सप्तमी एकवचन नाही, त्या शब्दाचं एक वचन तर खरं लिहायला चुकलंय, हा, कॉपी तिथे पेस्ट मध्ये चुकलंय. कंदर्पे कंदर्पे आणि कंदर्पेशु. कंदर्पेषु. बरोबर, ठीक आहे. हा, एक मिनिट हा, मी काट मारून ठेवतो, म्हणजे मग मला करेक्शन करता येईल. हा, पुढचं कोण घेत आहे? रुपालीजी आहेत. हो. आम्रः पंचमी एकवचन आम्रात, पंचमी बहुवचन आम्रेभ्यः, सप्तमी एकवचन आम्रे आणि सप्तमी बहुवचन आम्रेषु. बरोबर, करेक्ट. हा, पुढे विशाखाताई. दाडिम, दाढी. दाडिमात, दाडिमेभ्यः, दाडिमम आहे बघा, शब्द दाडिमम आहे. दाडिमम, हा. एकवचन दाडिमात, हम्म, बहुवचन दाडिमेभ्यः, हम्म, सप्तमी एकवचन दाडिमे, हम्म. सप्तमी बहुवचन दाडिमेषु. बरोबर, ठीक आहे. डाळिंब, राईट. हो. आज मोहिनीताई आहेत का इकडे आलेल्या? मोहिनीताई, तुम्ही म्यूटवर आहात. हो. डुक्कर. ऐकू येते ना? हो हो, ऐकू येत आहे ताई, बोला. हा, नुसतं वाचा तुम्ही बस. ओके. आलुकम, आलुकात, आलुकेभ्यः, आलुके, आलुकेषु. वा, छान वाचलं. हा, आता छायाताई कवडे. पहिले प्रश्न वाचा, काय करायला सांगितलंय ते सगळ्यांसाठी वाचा छायाताई. हो सर. खालील कोष्टकात दिलेल्या शब्दांच्या सहाय्याने 10 वाक्य बनवा.
बरोबर. सुपे सुपे लवणम लवणम नास्ति हा सुपे लवणम न शाके अस्ति. मरीचम. बरोबर आहे. हा आता एकाने जर का तुम्ही वाचणार असाल उजवीकडचं तर मग त्याचा अर्थही सांगायचा. डाळीत मीठ नसते. बरोबर. नाही आहे. नाही आहे. बरं. हा ठीक आहे. आपण वर्तमान काळात बोलतोय. म्हणतो ना आपण डाळीत मीठ नाहीये. नाही. बघा हो. महत्वाचा आहे शब्द. सुपे हे वाक्य लवणम न. खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात हा प्रसंग येतो. वर्णामध्ये मीठ नसतं, आमटीत मीठ नसतं. पटकीने आपण घरात म्हणायचं सुपे लवणम नास्ति. हो. पुढे कोण आहेत? लताताई कुलकर्णी आहेत. शाके मरीचम अस्ति किम. तर हा दुसरं मह्यम शाके मरीचम रोचते. बर. म्हणजे मला हा मिरची आवडते. शाके म्हणजे काय? भाजीत भाजी. हा, भाजी. मला भाजीत मिरची आवडते. आवडते. बघा आता रोचते हे थोडस वेगळं क्रियापदाचं रूप आहे. पण ते पुढे येऊन अंदाजाने तुम्हाला अर्थ येतो. हा. हा बघा अंदाजाने येतो. आता तुम्ही मला सांगा हे पण हा. वाक्य खूप आपल्या दररोजच्या जीवनामध्ये येतं की नाही? हो. हो. मला भाजीमध्ये मिरची आवडते, मला आवड- भाजीमध्ये लसूण आवडतो. हो. बरोबर. जिरं आवडतं, खाली जिरं जिरं आवडतं. आवडतं. हा मग वापरा ना तुम्ही. ही सगळी वाक्य दररोजच्या आयुष्यात वापरता येतील तुम्हाला. हं. आपण बोलायची आणि मग समोरचा आपल्याला विचारेल काय म्हणाला तुम्ही, मग सांगायचं मला मह्यम भाजीत म्हणजे मला आहे का? मला. बरोबर आहे. येईल आपल्याला मह्यम हे देखील रूप कसं येतं ते येणार आहे पुढे. पण आता पुढचं घेता. हो. किम ओदने जीरकम अस्ति. काय भातामध्ये जिरं आहे? बरोबर आहे. ओदने भातात. बरोबर. भातात. आणि काय? जीरकम असती. बरोबर आहे. आता जर का जिरा भात असेल तर आपण हा प्रश्न विचारणार नाही. बरोबर आहे. माधवीताई दळवी किम पाचवं घेता. तुभ्यम ओदने. नाही खालचं चौथं राहिलंय ना. हो. किम तुभ्यम ओदने जीरकम रोचते. हा काय तुला भातामध्ये जिरे आवडतात? बरोबर आहे. जिरे आवडतात असं होईल का जिरं आवडतं? जिरं एक म्हणायला लागेल. जिरं आवडतं म्हणजे आपण बोलताना असं म्हणतो. बोलताना आपण असंच बोलतो की जिरंच म्हणतो. पुढचं आता निशिगंधाताई. मह्यम तक्रे जीरकम रोचते. मला ताकात जिरं आवडतं. बरोबर. पुढे पुढे विद्याताई तेंडुलकर आहेत. किम शाके लवणम नास्ति. काय भाजीत मीठ नाहीये? बघा तुमचा नवरा तुम्हाला म्हणला ना अगं भाजीमध्ये मीठ अजिबात लागत नाही. बरोबर. तुम्ही लगेच काय भाजीत मीठ नाही अहो मी तर घातले चांगले 3 चमचे. राईट. त्यामुळे आता नवऱ्याला उत्तर देताना पहिल्यांदा संस्कृत मधनं प्रश्न विचारतात किम शाके लवणम नास्ति. बघा त्याच्या चेहऱ्यावर काय रिॲक्शन येते. म्हणजे तो कधीच तुमच्याकडे तक्रार करणार नाही की मीठ नाहीये म्हणून. हे न अस्ति आणि नास्ति असं दोन्ही प्रकारे लिहू शकतो का आपण? हो. न अस्ति किंवा नास्ति तो संधी झालेला आहे. संधी आहे. हा आपण लहानपणी पण म्हणायचो ना घेणम नास्ति देणम नास्ति वगैरे असं काहीतरी. हो. हा मला आठवत आहे.
हो हो 6 आणि 7 एकच आहे, त्यामुळे मला माहिती नाही हे का आलेलं आहे. ते बहुतेक कॉपी पेस्ट मध्ये मिस्टेक केलेली आहे. हा, कपिलजी पुढचा घेता. किम सुपे लवणम नास्ती? हम्म. काय डाळीमध्ये मीठ नाही? हा, काय डाळीत मीठ नाही? पुढे रुपालीताई. शाकं मरीचेन उपयोगे तीव्रं किंवा उग्रं भवति. हम्म. भाजी मिरचीच्या उपयोगाने हम्म. उग्र होते किंवा तिखट होते. बरोबर आहे. तीव्रम म्हणजे तीव्र किंवा उग्र होते. उग्र हा, ठीक आहे. हे जरा मला थोडस खटकतंय, कारण की शाकम मरीचस्य उपयोगे उपयोगेन, हा म्हणजे भाजी मिरचीच्या उपयोगाने तीव्र होते. हा, तर मी एक बरोबर करायला सांगायला पाहिजे. हे मिरचीच्या पाहिजे. हा बरोबर, कारण हे उपयोगेन नकोय, मरीचस्य उपयोगेन बरोबर वाटतं हा, जास्त. मरीचस्य उपयोगाने पाहिजे. मिरचीच्या हा. उपयोगाने उपयोगाने तीव्र होते. तीव्र हा, होते. मी ते दुरुस्त करायला सांग. हम्म. पुढे कोण येत आता? विशाखाताई. तव शाके लवणं भवति किम? हम्म. तव म्हणजे काय? तुझ्या. तुझ्या. तुझ्या भाजीत मीठ तुला भाजीत मीठ आवडतं का, असं पाहिजे ना? तुझ्या भाजीत मीठ मीठ आहे काय? आहे किम. ओके. हा काय आहे काय? ओके. भवती आहे काय? हा, म्हणजे समजा तुझ्या भाजीत मीठ आहे काय? तुमच्या ताटामध्ये कोबीची भाजी वाढली, माझ्या ताटामध्ये बटाट्याची वाढली, तर मी तुम्हाला विचारू शकतो, काय तुझ्या भाजीमध्ये मीठ आहे का? माझ्या भाजीमध्ये खूप जास्त झालंय. राईट? ही सिच्युएशन येऊ शकते, बरोबर? हो. आतापर्यंत कोणाला काही शंका? ठीक आहे, चालेल, आपण पुढे जाऊ. एक मिनिट, मला जरा एक नोट करून ठेवायचं होतं. एकच मिनिट द्या मला जरा. कितवी आपली स्लाइड झाली होती? 21 स्लाइड वर काही काही चेंजेस आहेत. स्लाइड 6. ठीक आहे, चेंजेस. चालेल, पुढे जाऊ आपण. लिहून ठेवलं म्हणजे विसरायला नको. हा, मोहिनीताई दुरुकर. मुद्रम मुग्धम. मुग्धम मुग्धम कम खादती. कह कह. ओके. मुग्धम कह खादती. हा, मूग कोण खात? ठीक आहे. बर, तुम्ही दोघी, तुम्ही आणि आपल्या विजयाताई, तुम्ही दोघांनी अभ्यास सुरू केलाय का? मी दासबोधचा? अभ्यास सुरू केलेला. हो. आज मी जे पाठ 7 वगैरे पर्यंत थोडं ते करत होते, म्हणजे दुपारी मी थोडा केला त्याचा. बर. तर सुरू केलाय, पण मला ते ग्रुप बनवायसाठी त्यांचा नंबर मला वाटते सेव्ह कुठल्या नावाने आहे तेच विसरले मी. मी त्यामुळे मग मला तुमच्याशी त्यांचे कॉन्टॅक्ट शेअर करतो, ठीक आहे? हा, मला वेगळा असा कॉन्टॅक्ट हो शेअर हो, करा, मी म्हणजे आम्ही पाठवतो तुम्हाला. करून हा घेऊ. हा, तुमचा ग्रुप. नंतर निशिगंधाताई, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप बद्दल बोलला होतात. हो तर हा ग्रुप तुम्ही विद्यार्थ्यांनी आपापसात करायचा आहे हो 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 बरोबर. अभ्यासासाठी. हो, हा, म्हणजे त्याच्यामध्ये बरोबर. आम्ही शिक्षक लोक मध्ये नाही येणार नाही 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 होत्या. नाही नाही नाही. हा, ठीक आहे. आणि माझी तुमच्याकडनं मी तुम्हाला अजून एक अशी पण विनंती करतोय, की आत्ताच आपल्या सगळ्यांचा परीक्षेचा निकाल लागलेला आहे. काही लोकांना खूप छान पडलेत आणि काही लोकांना
अपेक्षा जेवढी होती त्या मानाने कमी पडलेले आहेत मार्क. तर आपल्याला आपल्या बरोबरचे जे लोक आहेत ज्यांना त्या मानाने कमी पडलेले आहेत, यांना आपल्याला कशी मदत करता येईल याविषयी कोणी काही विचार केलाय का? त्यांच्या मी काय अडचणी असतील ते त्यांनी सांगितलं तर सोडवता येतील, किंवा बरोबर आहे. तर एकत्र आता बसून केलं तर हा एकमेकांच्या साह्याने होऊ शकतो. बरोबर आहे. एक तर ते होऊ शकतं, पण आणि हे मी का म्हणतोय तर काही विद्यार्थ्यांना ज्यांना त्या मानाने कमी आहेत आणि त्याच्यामध्ये आपण 2 गट करूयात. एक अमेरिकेतला गट असेल आणि एक भारतातला गट असेल, बरोबर? तर हो भारतातल्या गटामध्ये ज्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहेत, त्यांनी इतरांना कशी मदत करता येईल? हे बघा, कारण की तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस मिळतो. अजून एक मला विचारायचं होतं की पेपर असं आपलं बघायला मिळेल का की कुठे चुका केल्या? नाही, आम्ही आतापर्यंत कशाला? कधीच कोणाला देत नाही. नाही. कशाला? छी. हां. ठीक आहे, पण जे मार्क आपल्याला मिळालेले आहेत त्यातून आपल्याला लक्षात येतं, की बाबा हो, मी कुठेतरी मला अडतंय, कुठेतरी मला कळत नाहीये, माझे कष्ट कमी पडतायत आणि आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जबाबदारी पण आहे. हो, आम्ही करायला तयार आहोत. हां, तुम्ही तर तयारी दाखवलेली आहे निशिगंधाताई. तर मला भारतामधनं कोणीतरी अ, अ, काही लोक हवेत, की जे इतर विद्यार्थ्यांना पण मदत करतील. मी दिलीपजींशी पण बोललो दुसऱ्या वर्गाशी. त्यांच्याही वर्गामध्ये 3-4 लोकं आहेत, की ज्यांना दिसतंय, की त्यांना जास्त मदत करावी लागेल. तर आपल्यामधले कोण भारतातले तयार आहेत? त्या लोकांसाठी आपला वेळ द्यायला? तर मी तयार आहे. ठीक आहे, आपण चालेल. चालेल. हां, तर मग ज्यांना वाटतंय, की नाही बाबा मला ह्या अपेक्षे एवढे मला मार्क पडले नाहीत किंवा मला कच्चं वाटतंय हम्म. आणि मला कोणाबरोबर तरी माझं शंका दूर करायला पाहिजेत. त्यांनी अपर्णाताईंना भारताच्या वेळेनुसार संपर्क साधा. चालेल सर. हां. आणि मार्कावरून कोणीही तुम्हाला जज करत नाहीये. कोणीही तुम्हाला कमी आणि उच्च आणि नीच लेखत नाहीये. बरोबर. कारण की आपण मार्कार्थी नाही आहोत. पण आपल्याला आपला एखादा अभ्यासक्रम कच्चा ठेवून पुढे नाही जायचं. मग तो आयुष्यभर कच्चा राहील. आजपर्यंत आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी कच्च्या राहून गेल्या. हो सर. आणि पियर्सना का पाहिजे विचारायचं? तेवढा तुमच्या वेळ दिलेला म्हणजे नाही. तुमच्याच स्टुडंट्स आपापसात का करायचं? कारण आमच्या सुद्धा आता परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे आमचा सुद्धा इकडे अभ्यास चालू असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्हाला म्हणजे शंका तुमच्या हे करता येणार नाही. त्यामुळे ज्यांना शंका आहेत त्यांनी आपापसात सोडवल्या तर त्या पलीकडे आणि जर का असतील तर डेफिनेटली आम्ही सगळे आहोतच. ओके? हो 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 ताई, ठीक. सर, मुद्गम का मुद्गम कोणीतरी मगाशी काय म्हटलं? मुद्गम उच्चार आहे ना? मुद्गम आहे. मुद्गम आहे, हा बरोबर. हं. मगाशी कोणीतरी टाईप केलं. मुद्गम आहे तो. पण निरीक्षण चांगलं आहे तुमचं निशिगंधाताई. पुढचं कोण होतं? छायाताईच होत्या का? बरं, हां. करा बघू दुसरं वाक्य. हो सर. कम ओदनम न भक्षयती. कोण भात नाही खात नाही. ताई परत एकदा शांत डोक्याने वाचा. कह ओदनम न भक्षयती. हां, बघा तुम्ही पहिल्यांदा कम म्हणला होता. हो. हां. कोण भात खात नाही. हां. आता इथे पण हे हो. न वर अनुस्वार पाहिजे कारण की वाक्याच्या मध्ये आहे. ओदनम. नाही, न वर अनुस्वार पाहिजे. ओदनम. रसम ओदनम. रसम बदलायला लागेल इथे.
पण मधुरम चालेल कारण की ते वाक्याच्या शेवटी आहे. शेवटी. खालचा पण मग रसम मुद्गम बदलायचा. पण पाहिजे का तसंच? हो मुग्धम पण पाहिजे. बरोबर आहे. मुग्धम, नॉट मुग्धम. तेही बदलायला पाहिजे. दाढीमस्य रसम. हा रसम तो शेवट आहे त्यामुळे तो शेवट आहे, बरोबर आहे. शेवट आहे. तो तसाच हा पण पाहिजे. आपण तिसरं वाक्य कोण करणार आहेत आता? मी करणार. लताताई कुलकर्णी. हा हो. निंबुकस्य रसम न मधुरम. लिंबाचा रस गोड नाही. बरोबर आहे. कल्पनाताई. कह पिबती डाळिंबाचे रसम, कोण डाळिंबाचा रस पितो? बरोबर. सह 5वं कोण आहे? माधवीताई दळवी आहेत. सः नारंगस्य मधुरम रसम पिबती. तो संत्र्याचा गोड रस पितो. हा, शेवटचं नाही करते, वेळ संपत आली. अगदी 2 मिनिटं राहिली आहेत. ठीक तद आहे. गृहे गोधूमः अस्ति. त्याच्या घरी गहू आहे. बरोबर आहे. चला. हे मला जरा चुकीचं वाटतंय. तस्य गृहे पाहिजे. सस्यगृह पाहिजे ना. हा. तेच बघा म्हणजे आता आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा या स्लाइड वरून शिकलो पण म्हणजे आम्ही चुकीचं शिकलो. बरोबर. पण आता तुम्हाला शिकवताना मला लक्षात येते की अरे नाही हे बरोबर नाही. म्हणून बघा आम्ही तुम्हाला शिकवतोय पण त्याच्यात खरं मी शिकतोय. हा विद्याताई तेंडुलकर. सह बालकः चणकम खादती और भक्षयति. हा किंवा भक्षयती. बरोबर. काही म्हणा. तो तो मुलगा. मुलगा चणे खातो. हा आता हा पण मला चणक्कम करायला पाहिजे. पायमोड्याची गरज नाही. कवर टिंब पाहिजे ना. हा त्याला काय म्हणतात? अनुस्वार म्हणतात. अनुस्वार. आता आपण टिंब नाही म्हणत. आता आपण जरा थोडस व्याकरणातले अनुस्वार. शब्द वापरायचे. अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, इकार, रफार. रफार. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. कपिलजी. तस्मिन् गृहे कंदर्पः न अस्ति. हा तर इथे त्याच्या देखील घरात हे जरा थोडस टाईप करायला चुकलंय. न चा पाय मोडायला पाहिजे. इकडे म चा पाय मोडला गेलाय. त्याच्या घरात कांदा नाही. हा किम लशुनम नास्ति पण मग तेषां हे गृहे. त्याच्या तस्य- घरात असेल तर तस्य पाहिजे ना. तस्य तस्मिन नको गृहे म्हणजे पाहिजे. बरोबर आहे. मला सांगा काय पाहिजे?